बया लय घसरतय. अगं बया पडली ग. सगळं घसरलं ना बाई माझ्या डुगे. कोमला आवं ते शेजारी जर आला ना तर सरपंच चोरून चालवलंय तो. हा ना बाई त्यांना बी लागत असून सरपंच मी खुशाल आले. कोमल काय भानगड आहे चुलीवर स्वयंपाक? अहो तुम्हाला माहित नाही का गॅसची टंचाई चालू आहे. हो काल गेलतो मी तुला सांगतो कमीत कमी 4 किलोमीटर लाईन असं गॅसला. अहो लय लाईन चालू आहे. आज जर माहित असतं तर 2-2 टाके घेऊन ठेवले असते. आता काय करणार आहे? आणि आपलं तर बचत करायची. आपलं तर बनवते स्वयंपाक. आपलं तर पुस्तक हरलंय. आता काय ब्लॅकने आणावं लागेल. ब्लॅकने म्हटलं तर 2-3 हजार रुपये कुठं नाही गेले. ब्लॅकने भेटले पाहिजे ना. अरे तिला घे बोल्या बोल तिला घे. ब्लॅकने गॅस जरी घेतला तर जुन्या टाक्या स्टॉक केलेल्या असतात. हा. जुन्या टाक्या आहेत ना, ध्यान देऊन बघायचं आणि बघायचं जर एक्सपायर डेट असती. टाकीवर गॅस सुद्धा एक्सपायर होतो माहिती का तुम्हाला? हा होय. हो. तर जुन्या टाक्या असतात. कोणी जुन्या टाक्या घ्यायच्या नाहीये. त्याच्यावर लिहिलेलं असतं डिसेंबर D24 जर असेल तर डिसेंबर महिन्यात 2023 मध्ये संपणार आहे. 2030 असतं. परत त्याच्यामध्ये 24-25 डेट असती. A-B-C असं प्रमाणे नाही का? ती डेट बघायची आणि गॅसवाल्याला विचारून घ्यायची काय म्हणे एक्सपायर डेट आहे का, एक्सपायर आहे का, ते सगळं विचारून इन्फॉर्मेशन घेऊन मगच तुम्ही गॅस घ्या. मगच घ्या. सगळं ब्लॅकने चालू आहे सध्या आता. तुम्हाला माहितीये का जर ब्लॅकलिस्ट चालू आहे. ज्या जुन्या टाक्या असतात ना त्या जुन्या टाक्या आता लोक बाहेर काढून राहिली आणि त्या जुन्या टाक्या जर तुम्ही घेतल्या हा तर त्या विचारपूस करून घ्या. नाही तर तुम्हाला माहितीये का त्या गॅसच्या टाकीचा स्फोट होतो बरं का. गॅस एक्सपायर्ड गॅस वापरायचा नसतो. होय. हो. त्यामुळे मी काल चेक करत होते आपल्या गॅसवर काय नंबर आहे काय नाही. दोघे मम्मी बघ कसं स्वयंपाक कर चुलीवर. शिकून घे मम्मी कोण तुमच्या काळात पण टाक्या भेटतात नाही भेटतात. गॅस बंद होतोय काय होतोय. हा शिकून घ्या. मग आता गोबर गॅस हा. बनवलेला आहे. शिकून घ्या मम्मी कशी स्वयंपाक करते. खाऊ नको ते बापू खाऊ नको. शी हाय हा हा पण उलट चुलीवर स्वयंपाक करायला पाहिजे ना. अहो रात्री किती स्वयंपाक करत होते मी. 5 मिनिटं फक्त आतमध्ये गेली होती. 5 मिनिटं पण नाही. जिथं बसली होती रेवा तिला म्हणले ते नादी लागली तोपर्यंत चुली थांबली. गोले संगळ गोलू संगळ गोलू घेरे डुगला. भाजला होता. आगीचा नाद नाही करायचा बाई. गोले संग बॅट बॉल खेळ दसरी घेऊन. माहिती का तुला? आयो 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 रेवांनी कशी बॅट बॉल खेळते. काय करते डुगू? नको काय करते ग? बॅट बॉल खेळते. दाजी दाजी झोपला. तिला पण झोपी लावायची. अयो दाजी आला हो. आज झोपणार होती ना? अयो तर दाजी आमचा कसा बघतो बघा. कशा बघतो दाजी. दाजी एकदम foreigner दिसते. फक्त केस उडले पाहिजे त्याला. तांबडे करून द्यायची केस हवं मायावणी. गावात काढायला यावं. डोळे शिकली का स्वयंपाक? बघती निरीक्षण चालू आहे. आ तिला आंघोळ घालायची असते. काय करते तू? सकाळची वेळ आहे. म्हटलं नको आंघोळ आता. काय करते? म्हटल्यावर आंघोळ घालायची तिला. दाजीची झोप डिस्टर्ब करते वरडून. कोमल खेड्यात तरी चुली लवकर उपलब्ध होत्यात. बघ तिकडे काय करणार हो लोक. हा, खेड्यामध्ये म्हणजे आपले लोकच जुगाडून आहेत माहिती का तुम्हाला? इकडे सरपण अवेलेबल होते. सरपंच मी ते एक व्हिडिओ बघितला एका बाईने ना मेणबत्ती लावून चहा केला मेणबत्ती लावून. काय जात करताय? हा कोणी कोणी इस्त्री उलटी करून त्याच्यावर चपात्या गरम करते. ऐ, नको ना वाजू गं. म्हणजे आपले भारतीय लोक असे आहेत, देशावर काही संकट येऊ ते बरोबर त्याचा उपाय काढतात. जुगाड करतात लगेच. हा. आपल्या लोकांचं आता कोणा डोकं चाललं असतं बरं इस्टोरीवर चपात्या भाजावं. हा. जुगाड लोक आहेत. गप्प रे वा, आली बा पीठ खेळायला. डोकं स्वयंपाक करते होय. पीठ खेळायला आली ती माझ्याकडे. आता चुलीवर स्वयंपाक तुम्हाला कधी जायचं आता गॅसची टाकी आणायला? अयो लय नंबर आहे भाऊ गॅस टाकीला. तुम्ही डोकीला म्हणलं स्वयंपाक शिक आली मला चपात्या करू लागायला. गपणार आहे वा धर. चष्मा घालून दाखव बरं. धर चष्मा घालून दाखव. पप्पाला दाखव हा. पप्पाला दाखवायचं बरं काय कशा दाखवायचं. अयो कधी भाऊ मला. हे दाखव 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 दाखव. अयो दाखव दाखव पप्पा. दाखव. हा, दाखव असं दाखव. हे, हे. हा, जा पाव
पाव करत जातो. पाव कर पाव. पाव रेवा कसं चालते ते पण दाखवा. अयो 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 माझी बाई चालत ती पडी. एवढा लेकराचा आनंद मला असा आनंद झाला ना. गावात नव्हता. गॅस टाकीत लयच मोठा स्कॅम झाला बरं. लय मोठा scam झालेला आहे. काय करावं आता. कधी काय वेळी मी तर म्हणते बँकेतले पैसे काढून ठेवा. आणि अडचणीला काम येते. आता युद्ध चालू आहे म्हणतात. परत तेच पैसे काढता येतील काय नाही काढतात. कारण नेटवर्क प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं पैसे काढता येणार नाही. थोडेफार पैसे काढून आपल्या जवळ ठेवा खर्चाय पाण्यासाठी. सगळीच अमाऊंट बँकेमध्ये ठेवू नका. बँकेतनं पैसे काढून ठेवायचे. आजकाल काल काय कोरोनात कसे पैसे निघत नव्हते. बँकेमध्ये जाता येत नव्हतं. किती प्रॉब्लेम होता. त्यामुळं असा जर वेळ काळ आला, अचानक गॅस बंद झालाय, अचानक काही बंद ज्या लोकांनी चुलीवर स्वयंपाक केला ते लोक आज चुलीवर स्वयंपाक करू राहिले. काय पर्यायच नाही. सगळ्यांची परिस्थिती नाही ना ब्लॅकनी टाकी घ्यायची, किंवा टाकी जर नाही भेटली तर 4,000 रुपये 5,000 रुपये टाकी कोणी काही सांगू राहिले. तुम्ही किती रुपयाला टाकी विचारली होती आपल्याला? 4,000 रुपये म्हणला होतो. किती? 4,000 रुपये. एवढी महाग? हा काय म्हणता? मला पाट्यावर बसून करायची सवय आहे. मी तरी बसलो मी खाली बसले की कोण- दाजी आला डुके दाजी आला. जा लवकर. अयो दाजी आला आमचा दाजी आला. आयो कसा नाचतो दाजी आला. दाजीला आवाज दे डुगो. दाजी कुठे आपला दाजीला आवाज दे. जा बरं. आता कालून काय करणार आहे. शेपूची भाजी. आपल्या काय खेडेगावात जर मी 5-6 महिने जरी गॅस भेटला तरी अडचण नाही का रे. जेव्हा उन्हाळा आहे तर पावसाळ्यात मग हालो दे चुलीला. आणि सरपण वल्ला असतं सगळ्या गोष्टी. करू शकतो बाई. पण पावसाळ्यात काय करू शकतो? पावसाळ्यात स्वयंपाक करायचं म्हणजे चुलीवर अवघड आहे जरा. नाही काय. तर काही 1 महिन्यात सगळं सॉल्व्ह होत असतं विषय. एक महिना. तू माहिती का ना सिटी मध्ये काही हॉटेल बंद झाले माहिती का. हा? मग पुन्हा मुंबईला पण काय करणार आहे हो? मुलगी लई कष्ट करू राहिली मला. कंबर दुखायला. पुन्हा मुंबईला सगळे हॉटेल बंद झाले. हॉटेल बंद होणार नाही तर गॅसच नाही तर काय करणार आहे? पर्यायच नाही ना. डुगी काय असतं तर चालू ठेवलं असतं. डुगी चपात्या करी ती डुगी चपात्या करी. लाकडांवर हॉटेलवर भाजी करू राहिली. हा ते दाखवू राहिले पण आता काही लोकांना घ्यावाच लागणार आहे ना गॅस. ते काय चुकत. पर्यायच नाही. 20चा वडा 25ला आलाय. सगळ्या जेवणाचे रेट वाढे सगळे बिर्याणीचे रेट वाढे. गॅस लागतोय म्हणल्यावर रेट तर वाढणारच आहे. रेट जेव्हा चपात्या केली ती सगळा पिठाचा धिंगाणा केलाय ते. रेशमा मावशी करून आपला रेवा दाजी काय करतो रे दाजी. काय माहिती. काही नाही म्हणा बाई चालले चुलीवर चपात्या. कोमला कसा तुझे फ्लो मॅट्रेस. आज नाही लोट. We request you to be available. Guys, मेरे को आ रही है फ्लो मॅट्रेस. मी फ्लो मॅट्रेसची जाहिरात केलेली आहे आणि फ्लो मॅट्रेस आले तर मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे आणि ब्लॉग पण टाकल मॅट्रेसचा. पिलो एक्स्ट्रा सॉफ्ट ऑर्डर आहे. पीठ खाल्लं काय तीन बघ. बघू. हा? काय नाही खाल्लं. मी सांगितलं होतं ऑर्डर मध्ये. दाजी काय तो आता दाजी हातात काय दाजी दाखव दे मला. ही बघा ही कशी उलटी पालती उरायली डुगी. जा इकडे. दाजी हातात काय बघ रे. दाईच्या हातात बघ काय दाईच्या हातात. हॅलो. काय पण ते युट्यूबला व्हिडिओ ट्राय बघ लवकर.
गॅसच्या टाकीत तिथे घे रे काय? त्या हात का हातातलं बघा ना, डोकीला. डोके गॅस संपला ना. ए, तवा फास्ट असल्यावर पत्याला कट होत नाही. डोके गॅस संपला ना. रेशमाचे बी लय हाल झाले गॅस टाकी संपली तर डोक्यावर टाक घेऊन फिरणार. अवघड झाले बाई देवा, अशी कोणावर नको येऊन तू रे. सगळ्यावर झाली आता काय. आली ना आता काय, पण आपल्या खेडेगावात नाही हो प्रॉब्लेम. पण ते जाऊन दे, हे कामगार लोक आहेत कोमल, MP UP वरून बिहारवरून आले, यांची कुपन नसते आपली इथं. यांनी सगळ्यांना ब्लॅक आज ते काय हाल असेल त्यांचे. बरं त्यांची एवढी हे पण नाही का ते एवढे दिवस टाकी ब्लॅक नाही घेऊ शकते. सरकारला ही गोष्ट कळलं पाहिजे ना. गरीब काय करणार या गोष्टी. होईल सरकार बी त्याच कामात आहे, सरकारचं आहे लक्ष. आता ते म्हणतात की करून सगळे गॅसचे जहाज सोडलेत म्हणून. काय माहिती सोडेत का तिकडे पाण्यात राहिले. सोडले डोके थोड्या दिवसात दिल्लीमध्ये सांगितलंय की गॅस आणि LPG चा स्टॉक आहे म्हणून. दाजिल्ले त्यामुळे घाबरायचं काय काम नाही. भरले का रे पटी. तू तिकडे गेली मी तेच उभा आहे तू. तर कोमलचं चालू आहे चुलीवर स्वयंपाक, मी चाललोय मक्कावर दारे धरायला. मक्का इतकी वाढली ना तर मक्कात घुसून बघावं होते पाणी कुठं राहिले काय आले. उन्हाळले वाढले आता. आज काय हॉटेलचं काम बंद आहे त्याच्यामुळे आज काय बेत शेतीवर दिला आज घरच्यांनी. म्हणजे तू हॉटेलच्या नावाखाली तिकडे जाऊन बस राहिला, आज उन्हात दारी धरून बघ म्हणलं. मी पण काय हटत नाही, मी पण चाललो आज दारी धरायला. मकावर पाणी चालू आहे आमच्या. हे बघा मका म्हणा अशी काय तिला म्हणजे हाईट वाढली नाही मकाची, थोडं खत कमी पडलं तिला. उन्हाळ्यात पाणी कमी होतेच, पाणी नाही राहतली. घास झालाय भरून. आता इसको सापडना पडेंगा पाणी कुठं राहिले. मका वाढल्यामुळे काय कळत नाही पाणी कुठं राहिले काय नाही. पाण्याच्या आवाजाने बघावं लागेल भाऊ पाणी कुठशी आलंय नेमकं. काय गॅस मुळे लयच वाण झालेत. लोक कामाचं काम सोडून गॅस लाईन उभा राहू राहिलेत. रोजंदारी बुडू राहिली. वरून गॅसला पण जादा पैसे लागू राहिले. काय करणार लोक तरी. पहिला करोना आला, करोना तर लय लोकांचे हाल झाले. आता हे युद्ध तिकडे लोक तिकडे युद्ध झालं, आपल्याला त्रास. पाणी चांगलं आहे अजून उन्हाळ्याच्या मानाने. तर आता मला बाहेर द्यायचंय. कोमल काय करू राहिली इकडे लोकांच्या वावरात. सरपण घेते ना बाई, सरपण नको का चुलीला. मग आता लिंबच तोडून घेते का अक्का. काही काय गोळा करते ना. सरपण संपत आलंय म्हणलं, आधी चपात्या झाल्यात आता म्हणलं सरपण तरी जमा करून आणा. थोडंफार लागायचं नाही का. हे बघा किती भेटलेत मला लाकडं. मी लहानपणी लय जायचे बघ पिलूस पप्पा सरपणाला. हा का. हा आम्ही काय करायचो घरासमोर चूल पेटायचो. त्याची प्रॅक्टिस आता कामाला येईल तुला. हा म्हणून लहानपणी काम करून घ्या. कधी कोणते दिवस काम येते सांगता येत नाही. चांगले आहेत लिंबाचे लाकडे. वल्लय काय वल्लय ते. मला वाटलं सुखच आहे. हे बघा एक भेटली सुखी लाकडं आता सगळेजण सरपणाला जात असते नाही ना. सरपणा तुटून पडे लोक आता. हा आधी विचारत नव्हते गॅस मुळे सरपणाकडे ढोकून बघत नव्हती आहे का नाही. जास्त काचपणात ना घुस तिकडे चल बस झालं एवढं आजचं भागन ना. लागन ना स्टॉक सरपणाचा कालवण. बरं आता उन्हाचं कुठं. हे बघा त्याला नाही लावा. हे बघा अयो तेवढी फांदी भेटली. चल बस झालं आवर. मला जायचं 12 द्यायला फटी भरली असं माई. हा जाता येईल. अयो डोळ्यात काय. मम्मी काय थोडी तिकडे बघ मम्मीकडे सरपण गोळा केले बघ. मम्मीला काय येत नाही. मम्मी येडी आहे. बया लय घसरते. अगं बया पडली ना. तंगड घसरलं ना बाई माझ्या डुगे. कोमला आवर ते शेजारी जर आला ना तर सरपण चोरून चालवलंय तो. हा ना बाई त्यांना बी लागत असून सरपण मी खुशाल आले नाही. हो गा बसा आपला बांधे यो
काय येडे आहेत तुम्ही, असे काय विसर भोडे येते लोक सरपण कुठं चोरीतच का? आता सध्या सरपंच भांडण चालू तुला माहिती का, लोक एक काडी सुद्धा आहे ना कोणाला. आहा, नाही देऊ राहिले गाडी सुद्धा. मग सरपंच चोरू नये म्हणतात बाई. एका सरपंच डगा, तुझी मम्मी पाडणार होती बाळा. झालं का? झालं, बस झालं एवढं आहे का नाही. हम्म. बघू नंतर परत संपल्यावर. तू चिकट झाडा सर पण आहे, पण तू लय चिकट लाकड आहे ग. आजी नाही, मम्मी आहे. मी मम्मा अशी एवढीशी तोंड करून बोलत माझी शिवण. मम्मा आजी मुठू मुठू बोलती. चल माही पटे आवर. तर सगळ्यांनी गॅस बचत करा, जास्त गॅस नासू नका. जेवढं होईल तेवढं चुलीवर करा. 40 दिवस काय सोपं नाहीये गॅस वाचवणं, तर वाचवा. आणि संध्याकाळचा एक टाइम काय आहे, चुलीवर करा. आणि सिटीतल्या लोकांना काही ऑप्शन नाहीये, आता त्यांनी इंडक्शन घेतले असतील. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. चला पिलूस बाप्पा, घेते आता एवढं सरपंच. आशा करते की सगळे मजेत असतील. कशाची मजेत मला माहितीये, सगळे गॅसच्या घाईत असतील. आहे ना हो? चला मग. खेड्यातले लोक सरपंच गोळा करतात, सिटीतले लोक गॅस गोळा करतात. काय गोळा करतात? गॅस. हा, खेड्यातले आणि लाकडं. खेड्यातले लय जुगाडू असतात बाई. इंडिया इज द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.